लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपण अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघामध्ये आपण आलेलो। भाषा येते का त्यांना? त्यांना विचारा आणि टेस्ट करा। बरं बरं, ठीक आहे ठीक। असंही आपल्या वाणेवीरमध्ये पाहायला मिळालं आहे। एकाच गाडीवर दोन वेगवेगळे मतप्रवाह। रणजित दादा, काय वातावरण लोकसभेचं? हिनागावी दादा, काय नाव तुमचं? रिजवान भाई। रिजवान भाई, क्या माहौल क्या चल रहा है अक्कलकुवा में? कांग्रेस सूचना। क्षमस्व प्रेक्षक मित्रांनो, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवलेत आणि आपण चांगली साथ दिली त्याबद्दल धन्यवाद। परंतु अक्कलकुवा अक्राणी व नंदुरबार या 2 विधानसभा मतदारसंघाचा बोल बिनधास्त बोल हा ग्राउंड रिपोर्ट काही तांत्रिक कारणामुळे आम्ही प्रसारित करू शकलो नाहीत। 10 मे रोजी चित्रीकरणाच्या मोबाईलमध्ये बिघाड झाला। डाटा रिकव्हर करण्यासाठी बराच कालावधी गेल्याने रिपोर्टला उशीर झाला। त्याबद्दल आम्ही आमच्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय। प्रेक्षकांच्या आग्रहास्तव निवडणूक पूर्वीचे दोन्ही ग्राउंड रिपोर्ट आम्ही आज प्रकाशित करीत आहोत। संचालक नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। लोकसभा अक्कलकुवा धडगाव मधील जनता कोणाच्या बाजूने? हिनागावीत की गोवालपाडवी? पहा ग्राउंड रिपोर्ट 1। बोल बिनधास्त बोल पहा नवापूर एक्सप्रेस न्यूज वर निपक्ष व निर्भीड रिपोर्ट। पुढील रिपोर्ट नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचा। आपण अक्कलकुवा शहरातील मुख्य रस्त्यावर उभा आहोत। बघू शकतो हा अक्कलकुव्याचा विकास आहे। इथं कुठलीही व्यवस्था नाही, फार लांब आहे विकास या गावापासून। आणि लोकसभेचं काय वातावरण आहे आपण जाणून घेणार आहोत। आपण अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातील वाणेविहीर या गावामध्ये आलेलो आहोत। आपल्या सोबत पत्रकार बंधू आहेत योगेश्वर बुवा सर। काय सांगाल सर, काय परिस्थिती आहे तुमच्या विधानसभा मतदारसंघात? अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघातील अनेक अडचणी आजपर्यंत सुटलेल्या आहेत, मात्र अनेक अडचणी आज देखील आव असून उभ्या आहेत। महत्त्वाचा प्रश्न रोजगाराचा आहे। दरवर्षी हजारो आदिवासी बांधव हे रोजगारासाठी गुजरात राज्यामध्ये मायग्रेट होत असतात। कुठल्याही प्रकारचे लघुउद्योग अक्कलकुवा तालुक्यामध्ये आजपर्यंत स्थापित झालेले नाही। त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे। रस्ते बऱ्यापैकी झालेले आहेत, पाण्याचा प्रश्न देखील आहे। हे जे मूलभूत प्रश्न आहेत हे प्रश्न सुटणं खूप गरजेचं आहे। अहो, बसस्टँड परिसरामधले हे व्यावसायिक आहे। दादा, काय नाव आहे तुमचं? किशोर ठाकूर। काय वातावरण आहे नंदुरबार लोकसभेचं? नंदुरबार लोकसभेला आतापर्यंत तर हिनाताईने जे काही केलेलं आहे इथे विकास कामाचे हे त्याच्यात हिनाताईच येणार आहे 100%। कारण का आमदार साहेब केसी पाडवी होते, त्यांनी 15-25 वर्षामध्ये इथे काहीच विकास कामं केलेले नाही आहे। आणि आता परत त्यांचे जे मुलगा उभं राहिलेलं आहे त्यांना तर आतापर्यंत आम्ही बघितलंच नाही अक्कलकुवा शहरामध्ये किंवा काही कोणत्याही लग्नामध्ये हे भेटीगाठीला दोन्ही बाप बेटे येत नाही। आणि आम्ही येतात आणि हे हिनाताई यांचे वडील यांचा परिवार इथे कोणत्याही कार्यक्रमामध्ये येतात। ते लग्न असो, मरणधरण असो किंवा विकास कामासाठी आहे। आणि खास करून इथे अक्कलकुवा तालुक्यामध्ये आमच्या पाडवी विधान परिषदेचे आमदार ते जास्त करून यांना भर देणार आणि अक्कलकुवा तालुक्यामधून जास्त मतं पाडून आम्ही विजय करणार। हिनागावी त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये जसा विकास करायला पाहिजे होता तसा काही विकास झालेला नाही। त्यांनी फक्त आता प्रचारामध्ये गॅस शेगडी वाटप आणि फक्त हे किरकोळ गोष्टी सांगत फिरतात। पण ॲक्च्युली खासदार यांनी राष्ट्रीय पातळीवरचे जे निर्णय घ्यायला पाहिजे होते, जे मुद्दे हाती घ्यायला पाहिजे होते, मोठे मोठे प्रोजेक्ट, ते अजूनपर्यंत एकही मुद्दा त्यांनी केलेला नाही। जसे सिंचन, शेतातील सिंचन वगैरे मोठे प्रकल्प किंवा मोठे राष्ट्रीय महामार्ग किंवा MIDCतील डेव्हलपमेंट यासारख्या काहीच गोष्टी केलेल्या नाही। त्याच्यामुळे यंदा सत्ता बदलावी अशी आमची इच्छा आहे। म्हणजे आपल्या वाणेवीरमध्ये काँग्रेसची हवं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे? काँग्रेसचे नाही, परंतु आपल्याला कोणत्याही पक्षाचे घेणं देणं नाही, परंतु
प्रत्येक वर्षी सत्ता बदलली पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाचं कौशल दाखवायचा चान्स भेटला पाहिजे. त्याच्यामुळे 10 वर्ष त्यांना चान्स दिला, आता नवीन उमेदवाराला चान्स भेटावा अशी अपेक्षा आहे. बरोबर म्हणजे कसं बुवा, कोणाची हवा आहे, काँग्रेसची की भाजपची? काँग्रेसची. गोवाल पाडवी. का बरं? आता कसं सांगणार, सगळं बरोबर आहे पण एकदा नवीन परिवर्तन हवं. परिवर्तन. काय नाव आपलं? जसवंत भाऊंना परिवर्तन पाहिजे आहे. भाऊ, आपलं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे मोदी सरकार. म्हणजे एकाच मोटरसायकलवर एक गोवाल पाडवी आणि एक मोदी सरकार पहा, असंही आपल्या वाणेविहीरमध्ये पाहायला मिळालं आहे. एकाच गाडीवर 2 वेगवेगळे मतप्रवाह. मोदी सरकार का पाहिजे आपल्याला? आपला देशासाठी त्याने काहीतरी केलेलं आहे. राम मंदिर केलेलं आहे, केव्हाचं पडलेलं होते, कोणी बघितलं नाही. आता मोदी सरकार आले, त्याने करून दाखवलं की भाई आपला. काय वाटतं आपल्याला, कोणाची हवा आहे? हवा तर हिनागावी त्यांची हवा आहे. हवा तर एकच राहणार, ज्यांनी रामाला आणलं आहे त्यांनाच आम्ही पण आणू. वाणेविहीरमधील दिव्यांग मतदारांचं वोटिंग आत्ताच करून घेतलं आहे. आपण दिव्यांग बंधूंना विचारूया त्यांनी कोणत्या मुद्द्यावर मतदान केलं. आपका नाम क्या है? मदन जैन. आपने कौन से मुद्दे पे वोटिंग किया अभी? देश सुरक्षित के हाथ में, इसके लिए वोटिंग करा. देश सुरक्षित, बाकी सब और कोई मुद्दा है? और अच्छा है ना, सब अच्छा ही है. क्या मुद्दा? दादा, कमल का फूल है आपके टी शर्ट पे. कमल का फूल है आपके टी शर्ट पे. क्यों हिनागावी, क्यों? क्या बोलते, कौन चुन के आएगा? हाँ, हिनागावीत. कोण चुन के आएगा? अक्कलकुव्याचे मुस्लिम देखील हिनागावीतला सपोर्ट करताना दिसून येत आहे. आपल्याकडे दादा आहेत. काय नाव दादा तुमचं? राजू चित्रकथे. राजू भाऊ, काय वातावरण आहे अक्कलकुव्याचं? एकदम चांगलं वातावरण आहे. हो का? काय वाटतं कोण निवडून येईल? आता बघा, आमच्या मोदी साहेबांना निवडायचं आम्हाला. बरं. आणि कारण की त्यांचे कार्यकाळ चांगला आहे. त्यांनी कामं पण सर्व केलं. त्यांच्या कार्यकर्तेमध्ये त्यांनी गरीब लोकांकडे लक्ष दिलं. आज त्यांच्या नेतृत्वामध्ये लोकांना फ्री जेवण आणि काय काय फॅसिलिटी आहेत त्यांच्या याला मिळत आहे. बरं, मोदी साहेबांकडे कल आहे त्यांचा. दादा बोलणार आहे. पोहे खात आहे दादा. नाश्ता करताय का? काय आहे नाश्त्यामध्ये? पोहे. जेवण नाही केलं? जेवणाचा टाईम झाला ना आता. काय नाव काय तुमचं? राजेंद्र पाडवी. राजेंद्र भाऊ, काय वातावरण काय? हिनागावीत काय हिनागावीत का रे? काय विकास केलाय का त्यांनी? होतो ना आदिवासीसाठी. हां, आदिवासीसाठी होतो ना. आदिवासींसाठी विकास होतो असं म्हणणं आहे. मागे आपले संजू भाऊ, काय वातावरण तुमच्याकडे? आपल्याकडे तर मोदीचं पॉवर आहे जास्त. मोदीचा पावर आहे. मोदीचा पॉवर. बरं बरं, ठीक आहे. अक्कलकुवा शहरामध्ये तापमान खूप आहे. 40च्या वर तापमान आहे. उकाळा प्रचंड होत आहे. घाम येत आहे उन्हामध्ये. रिपोर्ट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना लोकसभेचं काय वातावरण आहे पूर्ण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये ती माहिती देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत अक्कलकुवा शहरामध्ये. काय नाव आहे सर तुमचं? माझं नाव मनोज परियार. काय मनोज भाऊ, काय लोकसभेचं वातावरण तुमच्या शहरामध्ये? हमारे इधर हिनाताई एक तरफी निवड जाएंगे. एक तरफी चुन के आएंगे. क्यों? तुम्हारा कांग्रेस का उम्मीदवार तुम्हारे गांव का है फिर भी? नहीं, वो उन्होंने कुछ काम ही नहीं करा हमारे इधर. विकास हुआ ही नहीं. 35 साल से उनके पिताजी यहाँ के MLA है, पण कुछ विकास नहीं करा हमारे इधर. केसी पाडवींबद्दल नाराजी आहे. केसी पाडवींनी विकास केलेला नाही असं म्हणतायत. शेठ आहेत. काय नाव आहे शेठ तुमचं? रवींद्र चौधरी. रवींद्र भाऊ, काय म्हणतात? काय वातावरण आहे तुमचं इथं? बस मोदी साहेब, दुसरं काय. बरं बरं. हिनागावी त्यांनी तुमच्या मतदारसंघात काम केलीत का? केलेत. कोणते 2 काम सांगा ना. भरपूर केले. मुलगी रस्ता बनाया अभी. मोलगी रोड बनवला. हां, आपला अंकलेश्वर बरानपूर हायवे मंजूर केला आहे. आता याचं काम होईल. पुष्कळ असे छोटे छोटे योजना फार दिले. खासदारांची कामं त्यांनी सांगितलेली आहे. हा, आपल्या इथं काही नवीन तरुण मंडळी आहे. काय नाव बेटा तुझं? सागर केला. सागर, काय वातावरण आहे लोकसभेत? खासदार कसा असला पाहिजे? हिनाताई सारखं पाहिजे. हिनाताई सारखा. तुला काय वाटतं बेटा? रोड चांगले पाहिजे. खासदार कोण निवडून येईल? हिनागावीत. हिनागावीत. तू काय सांगतो? हिनागावीत. कुठला आहे तू? हां, अक्कलकुवा. अक्कलकुव्याचा आहे. चहावाले आहे. चाय पे चर्चा बहुत कार्यक्रम हुए.
आप थोड़े रास्ते अच्छे बन जाने में, पण सबसे बड़ा मुद्दा हमारे पास राम मंदिर का है। राम मंदिर बन गया, अब जो राम को लाए हम उनको लाने वाले हैं। मतलब विकास से मुद्दा नहीं है क्या? विकास तो है नहीं, विकास हो ही रहा ना, दिख रहा है। मोदी के राज में विकास, लोगों को सब स्कीम मिल रही, सब कुछ मिल रहा है। यहाँ बैंकों में गर्दी सामान है नहीं, पेंशन लेने वाले भरपूर आ रहे हैं यहाँ, वृद्ध पेंशन योजना सब आ रहा है यहाँ, घरकुल मिल गए लोगों को। कोण बनेल खासदार नंदुरबारचा? गोवाल पाडवी. गोवाल पाडवी का हिना गावीत नाही का? नाही, 10 वर्षात काय केलंच नाही ना त्यांनी. कधी आले नाही, भेटले नाही, कोणाला काय नाही. बर 10 वर्षात मतलब बघितलेलं नाही. अक्कलकुवा शहरातील एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत. मंचुरियन बनवण्याचं काम चालू आहे. काय नाव आहे तुमचं? अनवर. क्या लोकसभा का चुनाव चल रहा है, क्या माहौल क्या है तुम्हारे गाव में? मोदी आएगा मोदी. काय नाव आहे तुमचं? माझे नाव महेंद्र कुंभार आहे. महेंद्र, तुझा मनातील खासदार कसा असला पाहिजे? माझ्या मनातील खासदार म्हणजे आपला फक्त मी मोदी साहेबांना ओळखतो. बाकी नेमकं असं माणूस कुठलाही असू द्या, मोदी साहेबांचा चेहरा आहे, नाव आहे, खासदार आपला तो जेव्हा आहे. बरोबर. जसं की आता कोरोना काळात आपल्याला अर्ध्या रात्री वॅक्सिन अवेलेबल करून दिलं, तसंच 5 वर्षापर्यंत आपल्याला त्यांनी रेशन मुक्त केलं. तर असं आपल्याला प्रधानमंत्री हवा आहे. म्हणजे यंदा हिना गावीत? हिना गावी. गोवालपाडी तुमच्या मतदारसंघातले तरी पण नको का? नाही नाही, तसं नेमका विषय तो नाही आहे. मला फक्त मोदी साहेब हवा आहे. बरं, मोदींकडे त्यांचा झुकता कल आहे. काय सांगाल, वाणेविहीरमध्ये काय वातावरण आहे लोकसभेचं? लोकसभेच्या वाणेविहीरमध्ये 50-50 वातावरण आहे. बरं बरं. काय विकास झाला का तुमच्या गावामध्ये? विकास तर काय नाही, पण वरती बघून वोटिंग करावं लागेल मोदी साहेबांना. बरं. से हम चलेंगे. भाजपा अच्छा काम कर रही क्या? देखो काम तो सरकार कर रहा है. अभी ये पैसे दिए थे 1300 रुपये मोदी सरकार ने बैंक में, ये अभी लेके नहीं आ रहा. वातावरण आहे वाणेविहीरचं लोकसभेचं? बीजेपी सुरू आहे. काय काँग्रेस? कोणत्या गावाचे तुम्ही? हां हां, यांनी काँग्रेस सांगितलेलं आहे. अक्कलकुवा शहरामध्ये आलेलो आहोत. तापमान प्रचंड आहे, उकाळा जाणवता आहे. काहीतरी आपण थोडंसं काही सरबत प्यावं असं वाटतंय. इथं काही मंडळी आहेत बरीच, तर त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय नाव आहे आपलं? माझं नाव सुफियान मकरानी. काय वातावरण काय लोकसभेचं अक्कलकुवा शहरात? अक्कलकुवा शहरात तर अक्कलकुवा शहराची जर बात जर गेली तर अक्कलकुवा शहरातमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. ते बरं. मागील वर्षी 6000 मतदान झालं होतं. 6000 म्हणजे आज झालं होतं, 57 से 58 मतदान झालं होतं. यावर्षी जसा मतदानचा टक्का वाढेल जसं लोक उन्हाळा आहे ना, तर लोक खूप कमी निघतात. अगर त्यांना जर लोकांनी बाहेर काढलं तर लोक जास्त मतदान करतील. इथं काही स्थानिक लोकांनी केसी पाडवींवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी विकास कामं केले नाही, ते दिसत नाही, ते मुंबईला असतात असं त्यांनी म्हटलं आहे. हे बघा, विधानसभा जर मुंबईला असेल तर त्यांचे काम मुंबईला होणार आहे ना, ते इथं येणार का? जे विकास कामं झालेले, आता हा रोड बनलेला आहे त्यांनीच बनवलेला आहे. बरोबर. आता बाजारामध्ये पण त्यांनी खूप कामं केलेले आहे. रोड त्यांचं जे काम आहे, जे मतदारसंघाचे ते करत आहे. बरोबर. त्यांची ब्रँडिंग नाही आहे, जसं सांगितलं ना, जर त्यांची ब्रँडिंग कमी आहे, पण ते काम करतात हे आपल्याला माहीत आहे. बरं, तू काय सांगशील? काय नाव आहे तुझं? मेरा नाम बाबू मकरानी. बाबू भाई, क्या वो माहौल क्या लग रहा है, कांग्रेस का भाजपा? कांग्रेस का माहौल नहीं है यहाँ पर. क्यों कांग्रेस क्यों? काम अच्छा किया केसी पाडवी साहब ने, काम अच्छा करते केसी पाडवी साहब. केसी पाडवी काम चांगलं करतायत. वातावरण तापलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता थोडं सरबत पिणार आहोत. पिया सरबत पिया तुम्ही सर. बहुत बढ़िया सर. बोलो क्या हुआ? अपना केसी पाडवी साहब ही आने वाले हैं, गोवाल पाडवी साहब ही आएंगे यहाँ पर. उनकी पूरे चांसेस है. क्यों नहीं? उन्होंने काम ही नहीं किया है. यहाँ पर आते हिना गावित इलेक्शन के टाइम पे आते हैं मतदान मांगने के लिए, मांगने के लिए. बाकी तो हमने भी हिना ताई को भी नहीं देखा अभी तक. और बड़े बड़े टेंडर लोगों को काम देते हो, बड़े बड़े लोगों को ही काम देते हैं टेंडर. ये साल जो माहौल जो है ना, पब्लिक का भी जो माहौल कांग्रेस की तरफ से ही है. बात आपने शरबत बहुत अच्छा बनाया. क्या नाम है आपका? मेरा गुड्डू मकरानी. गुड्डू भाई, क्या माहौल क्या है तुम्हारे यहाँ? ये कांग्रेस गोवाल पाडवी. गोवाल पाडवी क्यों? हिना गावित क्यों नहीं? हिना गावित काम ही नहीं करते ना, वो आते ही नहीं. अभी तुम जो मोलगी जाएंगे ना, तुम रोड देखना, वो कम से कम 20 साल तक वैसे ही रहेगा. और यहाँ पे भी काम वो यही करते हैं केसी दादा. नहीं, घाट में का रास्ता अच्छा होगा. आप केसी पाडवी साहब ने बनाया. किसने बनाया? केसी पाडवी साहब ने बनाया. केसी पाडवी साहब ने बनाया. हिना गावित तो बोलते हैं मैंने बनाया. नहीं, केसी पाडवी साहब ने बनाया. बोर्ड लगेला है ना सर. बोर्ड लगा हुआ है ना, केसी पाडवी साहब का बोर्ड लगा है. घरकुल आया ना, कुछ नहीं आया. बोलते आया है, कोई नंबर आया ही नहीं हमारा घरकुल का. पहली बार बोले यादी में नंबर है पर नहीं आया अभी तक.
आज कितने साल 24 साल हो गए मुझे यहाँ रहते। मेरे सास ससुर तो उससे पहले से रहते थे। ऐसी बात है। आपको क्या लगता फिर? मुझे तो नहीं कोई उन्नति नहीं दिखती यहाँ पर। ऐसा हाँ, गैस सिलेंडर के भाव क्या है? लेडीजों के लिए भी कोई उन्नति नहीं है। क्या बोल रहे हैं? लेडीजों के लिए भी कोई उन्नति नहीं है। खासदार हिना गावित है, महिला है। पर हमको ही नहीं ना, हमको नहीं। हमने गट महिला गट में भी लिया है भाग, उसमें भी कुछ हमको कोई वह है नहीं। आप क्या बोलेंगे? क्या नाम है आपका? पूजा लश्कर। बोला, आप क्या बोल सकते हैं इसको? उन्नति तो कोई नहीं है, बात तो सही है ना। लेडीजों के लिए कोई काम है कोई ना, हमारे लिए कोई सुविधा है। हाथ मजूरी वाले कमाना। इस बार क्या करना चाहते हैं आप? 3 लड़के आए। परिवर्तन करना चाहते हाँ, परिवर्तन। आप क्या करना चाहते हैं? मैं भी वही करना चाहती हूँ। बच्चे पढ़ रहे हैं, पढ़ाई के लिए कुछ बाहर पहुँचाने का है हमको। ऐसी बात काम होगा तो पहुँचाएंगे ना। बाहर अपन ऐसे कैसे क्या पहुँचाएंगे? अभी सुबह से देखो बैठे हुए। वातावरण लोकसभेचं गोवाल पाडवी का हिना गावित? हिना गावित. दादा काय नाव आहे तुमचं? अक्कलकुव्याचं वातावरण काय? गोवाल पाडवी का हिना गावित? गोवाल पाडवी. दादा काय नाव आहे तुमचं? रणजित वसावे. रणजित दादा, काय वातावरण आहे लोकसभेचं? हिना गावित. हिना गावित. दादा काय नाव आहे तुमचं? रिजवान भाई. रिजवान भाई, क्या माहौल क्या चल रहा है अक्कलकुआ में? कांग्रेस चल रहा है. गोवाल पाडवी आएगा. क्या बोलते हैं आप? क्या नाम है आपका? तौसीफ भाई, क्या चल रहा है? गोवाल पाडवी असं म्हणतायत ते. दादा नाव काय तुमचं? राजेश विकास सूर्यवंशी. कोण निवडून येईल खासदार म्हणून? गोवाल पाडवी का हिना गावित? हिना गावित. हिना गावित कडे त्यांचा कल जातोय. मागे काही चाचा आहे. चाचा, क्या नाम है आपका? इस्माइल चाचा, क्या माहौल क्या चल रहा है? लोकसभा का चुनाव चल रहा है. कौन किसका माहौल क्या है? केसी पाडवी का माहौल है क्या विजय कुमार गावित का? नहीं बता सकते. काय नाव आहे तुमचं? अमजद खान भाऊ, काय नवीन खासदार कसा असला पाहिजे? गोवाल पाडवीकडे त्यांचा कल जातोय. काय नाव आहे तुमचं? प्रकाश गोसावी. काय वातावरण काय तुमच्याकडे अक्कलकुव्यात? आता सांगू शकता नाही. गोवाल पाडवी पण सांगू शकता, ते हिनाताई पण सांगू शकता. बरं. तुम्ही काय सांगाल? काय नाव आहे तुमचं? जितेंद्र वसावे. हां, जितेंद्र दादा, काय माहोल काय लोकसभेचा? लोकसभेचा माहोल असा आहे की गोवाल पाडवी निघत पाहिजे. गोवाल पाडवी यायला पाहिजे. काही तरुण मंडळी आहे इथं. काय नाव आहे तुमचं? काय वातावरण काय लोकसभेचं? किसका माहौल है? हिना गावित का गोवाल पाडवी? अभी दोनों की टक्कर है. दोनों की टक्कर असं म्हणतात. काय नाव आहे तुमचं? सुरेश पाडवी. सुरेश दादा, काय वातावरण आहे ग्रामीण भागामध्ये? कोण चालतंय, हिना गावित की गोवाल पाडवी? आता सध्या दोनांमध्ये टक्कर चालू आहे. हां, पण आता मोदी साहेबांच्या विचारामुळे हिनाताईच्या सोबत जास्त आहे. हिनाताई म्हणतायत. तुमचं काय नाव आहे? अक्षय वडवी. हां, अक्षय वडवी. अक्षय दादा, काय वातावरण आहे? आता हिना गावितचं वातावरण टाईट आहे. हा, अक्कलकुवा मतदारसंघ हा केसी पाडवींचा आहे. आमदार केसी पाडवी आहे. तरी कसं आतापर्यंत आम्हाला दिसले नाही आहे आमदार इथे. बघा, अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे. केसी पाडवी दिसत नाही असा त्यांचा आरोप आहे. काय कामं केलीत का त्यांनी? काहीच कामं नाही केली ना. माझी वय 25 वर्ष आहे. म्हणजे या अक्कलकुवा विधानसभामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार बघितलं नाही आतापर्यंत. भारतीय जनता पार्टीचा आमदार बघितला नाही. काँग्रेसचे आमदार काम करतो का? नाही, काहीच काम करत नाही. आणि आमच्या दादा? त्यांचे काम आहेत, चालू आहे. आमच्या दादांचं काम आहे का? बरं. आमच्या दादा काम करतात का इथं? हो, आमच्या दादा खूप काम करतात. लोकसभेमध्ये कोण निवडून येईल, काँग्रेस की भाजप? ते आता काही करू शकत नाही. आता लोकांमध्ये काय आहे, काय रोष आहे. हिनाताई आले नाही. केसी पाडवीचे पण आहे, गड आहे. पण आता काय करणार त्याचे काय सांगू शकत नाही. हिनाताईंचं काम नाही एवढं. हिनाताईचे आहे, पण लोक कशा कुठेही मत देतात, लोकांवर आहे. बरं. आपल्याकडे काही नवीन मतदार आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार है? नहीं, दूसरी बार करो. दूसरी बार. क्या नाम है आपका? उवैस. आपको क्या लगता है सांसद कैसा होना चाहिए? गोवाल पाडवी का जैसा होना, गोवाल पाडवी होना हमारे. काय नाव आहे काका तुमचं? माझं नाव शशिकांत साळे. शशिकांत काका, काय वातावरण काय नंदुरबार लोकसभेचं? लोकसभेचं वातावरण तर आता काय कसा खासदार कसा पाहिजे? खासदार आता जे रुटीनला आहेत तेच पाहिजे ना. हिना गावित पाहिजे. बरं. काकांचं म्हणणं आहे की हिना गावित पाहिजे. आपल्याकडे आहे. काय नाव तुमचं? काय वाटतं कोण निवडून येईल, काँग्रेस का भाजप? जो भी आहे हो. जो भी आहे हो. इकडं आपण बघू शकतो नवीन मतदार आहे. मतदान आहे का तुझं? चाचा, क्या नाम है तुम्हारा? शाहिद भाई. शाहिद भाई, आप कहाँ के? नंदुरबार. क्या माहौल क्या है लोकसभा का? मस्त माहौल है.
कौन चुन के आएंगे, क्या लगता है, कांग्रेस की बीजेपी? बोल नहीं सकते सर कौन आ सकता है, हिना गावित के गोवाल पाडवी? मैं बोल नहीं सकते ऐसा. बोल नाही सकते हे, ऐसा बोल रहे. भाऊ आहे, काय नाव आहे तुमचं? माझे नाव कैलास आहे. काय वातावरण काय लोकसभेचं? लोकसभेचं वातावरण चांगलं आहे. कोण निवडून येईल काय वाटतं? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. लोकसभेचा उमेदवार कोण आहे नंदुरबारचा? लोकसभेचा उमेदवार कोण आहे मला नाही माहिती. भाजपाचा. कोणत्या भाजपाचा उमेदवार कोण होतो? हिनाताई गावित. बरं बरं, त्यांना भाजपाचा उमेदवार माहीत नाही, शेजारच्या मित्रांना विचारलेलं आहे, पण मोदीला बघून ते मतदान करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अक्कलकुव्यामध्ये तापमान प्रचंड वाढलेलं आहे, उकाळा जाणवता आहे, सूर्यनारायण तापलेला आहे आणि आईस्क्रीमची दुकान आहे. या आईस्क्रीमच्या दुकानमध्ये काय राजकीय वातावरण किती तापलेलं आहे बघू शकतो आपण. दादा इथं सोडा बनवता है, हमको मिलेगा क्या नींबू शरबत? मिल जाएगा. बनाओ ना एक नींबू शरबत. क्या नाम क्या आपका? मेरा नाम गुड्डू. गुड्डू भाई, क्या चल रहा है, माहौल क्या चल रहा है लोकसभा माहौल का? तो गोवाल पाड़वी का चल रहा है. 1.5 लाख वोटों से तो फिलहाल आगे है वो. वाह वाह वाह, आश्चर्य आहे. सर्वांनी हिना गावित असं संमिश्र अशी प्रतिक्रिया शहरातनं दिली आहे. गोलू दादाने तर 1.5 लाख, गुड्डू दादाने तर 1.5 लाखचा लीड देऊन टाकला गोवाल पाडवींना. बघू शकतो त्यांचं प्रेम आणि स्थानिक आमदारांबद्दल त्यांची निष्ठा दिसून येते. काय नाव आहे तुमचं? तुम्ही पहिल्यांदा मतदान करताय, नवीन मतदार आहे, खासदार कसा असला पाहिजे? गोवाल दादा. गोवाल दादा जसा काय कामं करायला पाहिजे खासदारांनी तुमची? काही बी काम करायला पाहिजे नाही, पण गोवाल दादा पाहिजे. हिना गावित नाही का? नाही, हिना गावित नाही पाहिजे. कशामुळे रे? नवीन चेहरा आहे. नवीन चेहरा आहे. काय विकास होईल का त्यांच्याने? होईल. त्यांच्या वडिलांनी विकास केला नाही अशी बोम आहे. तर बॉम्ब तर आहे, पण केला आहे, त्याच्या वडिलांनी केला आहे, पण ते 10 वर्षात एवढी अशी परिस्थिती आहे, लय बेकार परिस्थिती झाली आहे 10 वर्षात. कोण निवडून येईल मग? गोवाल दादा. गोवाल दादा. आणले काय सांगशील? गोवाल दादा येईल आता ऑनली. आता आम्हाला वाटतं कसं तू कोणत्या गावाचा बेटा? चिवडा. काय सांगशील तू? गोवाल पाडवी. गोवाल पाडवी. गोवाल पाडवी येणार. नवीन चेहरा आहे तो गोवाल पाडवी. वातावरण काय तुमच्याकडे, काँग्रेस का भाजप? काँग्रेस. काँग्रेस. पंजाब. आणि आपल्याकडे काही ज्येष्ठ नागरिक आहे. काय नाव तुमचं? काय वातावरण काय तुमचं गावाचं? राजमौलीचा आहे, मैं पंजाब आहे आम्हाला. पंजा आहे. पंजा. तुम्ही काय सांगतात? पंजा आहे. पंजा आहे. आपण आता गरम खूप होत आहे, थोडंसं आपण आता थंड होऊ. या माझ्याकडे, आपण गप्पा मारू. आम्हाला लवकर बनवू द्या. जो काम करणारा तोच पाहिजे. अक्कलकुव्याचे काय प्रश्न आहेत तुमचे? बस काही नाही सर, बस हे जे आहे की जो आहे दुसरी व्यवस्था बरोबर नाही आहे इकडे, बघत कोणी नाही आहे इकडे, अशी गोष्ट आहे सर. दुसरा यांना काय मग परिवर्तन का? हा परिवर्तन येणार तर बरं होऊन जाणार. बरं बरं. यंदा परिवर्तन पाहिजे अशी अक्कलकुवा शहरातील लोकांची मागणी आहे. आपण इकडे जाणार आहोत. अक्कलकुव्याचं काय वातावरण आहे, नेमका जनता कोणाच्या बाजूने आहे, गोवाल पाडवी की हिना गावित, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पानटपरीवाले काका. भाऊ तुझं नाव काय? शिवम ठाकूर. शिवम, काय परिस्थिती अक्कलकुव्याची, खासदार कसा असला पाहिजे, तुला काय वाटतं? गोवाल पाडवी. गोवाल पाडवी. हिना गावित का नाही रे? हिना गावित काय कामच नाही करते, काही नाही. बरं बरं. इतक्या वर्षापासून काहीच नाही केलेलं आहे. बरं. आपल्या बाजूला काका आहेत. काय म्हणता काका, काय नाव आहे तुमचं? नाव? मनोज खैरनार. मनोज भाऊ, अक्कलकुव्याची काय परिस्थिती लोकसभेची, काय खासदार कसा असला पाहिजे? खासदार काय सर्वांना घेऊन चालणारा पाहिजे, गोरगरिबांचे काम करणारा पाहिजे. काय विकास झाला तुमच्या तालुक्याचा? कोणाचं वातावरण आहे, हिना गावित का गोवाल पाडवी? एवढं नाही सांगता. बरं, ते काही सांगत नाही आहे, हिना गावित की गोवाल पाडवी. आपण अक्कलकुव्याचा रिपोर्ट करतोय. तापमान 40 डिग्रीच्या पुढे आहे, खूप तापलं आहे, गरम खूप होतं आहे. मी एका कूलरजवळ बसलो आहे, प्रचंड उकाळा जाणवतो आहे आणि घाम पण खूप येतो आहे. अक्कलकुव्याचा मूड काय आहे? अक्कलकुवा मतदारसंघातला उमेदवार आहे काँग्रेसचा गोवाल पाडवी आणि नंदुरबारचे उमेदवार डॉक्टर हिना गावित भाजपाकडून आहे. यांची काटेकी टक्कर आहे दोघांची नंदुरबार लोकसभा मतदारसंघात. अक्कलकुव्यामधल्या लोकांचा काय मूड आहे, जनता कोणाच्या बाजूने, आपण जाणून घेणार आहोत. डाब अक्कलकुवा तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, तिथले 2 नागरिक आहे माझ्याजवळ. काय नाव आहे तुमचं? रमेश बामणे वसावे. रमेश दादा, काय वातावरण तुमच्याकडे, कोण निवडून येईल? म्हणजे आबा फॉलो गोवाल पाडवी. गोवाल पाडवी येणार. गोवाल पाडवी. तुम्हाला काय, तुमचं काय नाव आहे दादा? सायसिंग. सायसिंग दादा, काय वातावरण आहे, कोण येईल निवडून?
म्हणजे कोणा देणार लोक आहे तो खुश आहे का? गोवाल पाडवी ना. काय निशाणी काय त्यांची? बरं, पंजा आहे. बरं, गरम खूप होत आहे ना? गरम. प्रचार चालू झालाय का तुमचा? चालू आहे. हो का? आज बी नाही आहे, काल बी नाही, परसू तिथे डाबमध्ये तिथे अमृतदादा. खूप वातावरण खूप भयानक गरम होतं आहे आणि अशा गरम वातावरणामध्ये राजकीय वातावरणसुद्धा तापलेलं आहे. गोवाल पाडवीकडे काही लोकांचा कल जातो आहे. ग्रामीण भागामध्ये गोवाल पाडवी, शहरी भागामध्ये हिना गावित, असा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला अक्कलकुवा शहरातून मिळत आहे. याच्यानंतर आपण ग्रामीण भागात जाणार आहोत. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, अक्कलकुवा. आपण डाब या गावातील यहामोगी मातेच्या मंदिरात आलो आहोत. मातेचं आपण दर्शन करणार आहोत. देवमोगरा मातेचं. ही चिमुकली आहे, कुंकू लावते आहे. या परिसरातील उमेदवार आहे काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे डॉक्टर हिना गावित आहे. यांच्यामध्ये काटेची टक्कर आहे. या संदर्भात रिपोर्ट जाणून घेण्यासाठी नवापूर एक्सप्रेसची टीम डाब अक्कलकुवा तालुक्यात आली आहे. बोल बिंदास बोल या उपक्रमाअंतर्गत सातपुड्यातील आदिवासींच्या काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेणार आहोत. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, डाब. लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातील डाब या गावामध्ये आलेलो आहोत. या डाब गावाचं आध्यात्मिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. आध्यात्मिक महत्त्व म्हणजे आदिवासी कुलदैवत यहामोगी मातेचं हे गाव आणि भौगोलिक महत्त्व म्हणजे हे थंड हवेचं ठिकाण देखील म्हणून ओळखलं जातं. या भागातलाच काँग्रेसचा उमेदवार ॲडव्होकेट KC पाडवीचे चिरंजीव ॲडव्होकेट गोवाल पाडवी आहे. ॲडव्होकेट गोवाल पाडवीचं या मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे? जनता कोणाच्या बाजूने आहे? खासदार हिना गावितांच्या बाजूने आहे की गोवाल पाडवीच्या बाजूने? आपण सर्व समस्या आपण जाणून घेणार. डाब गावामध्ये आलेलो आहोत. डाब गावाच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत युवक आहे. काय नाव सर तुमचं? ॲडव्होकेट दिनेश होतो. काय वातावरण काय सर तुमच्या गावात? सर आमचं असं म्हणणं आहे की जे युवांच्या सोबत आहे काहीतरी चेंजिंग व्हायला पाहिजे आणि नवीन काहीतरी व्यवस्थित हे व्हायला पाहिजे असं मत आहे. कोण? ॲडव्होकेट गोवाल पाडवी की डॉक्टर हिना गावित? ॲडव्होकेट गोवाल पाडवी. गोवाल पाडवीच का? गोवाल पाडवी. हिना गावित नाही का? हिना गावित ठीक आहे सर, पण ॲक्च्युली गावामध्ये इकडच्या रस्त्यात 10 वर्ष संधी दिली त्यांना, काहीतरी बदल व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. 10 वर्ष संधी दिली आणि असायला पाहिजे. बदल होणं अपेक्षित आहे असं त्यांनी निवडून. तुमच्या गावाचा उमेदवार निवडून येईल का नंदुरबारचा उमेदवार निवडून येईल? आमच्या गावात तर BJPचे सरपंच आहे. सरपंच जाऊ द्या हो, खासदार कोण बनेल? हिना कुमार येतील. ते हिनाताई येईल असं म्हणायचं त्यांना. काय वातावरण काय अक्कलकुवा लोकसभा मतदारसंघामध्ये? कोण निवडून येईल, भाजप की काँग्रेस? भाजप यायला पाहिजे. भाजप यायला पाहिजे. तुला काय वाटतं? काल सभा होते तळोद्यात, खूप मोठी सभा भाजपाची निघाली. हिनाताई आले होते, खासदार आमदार आपले राजेशदादा पाडवी पण आले होते तळोद्यात. दादा होते. खूप मोठी सभा होती. पण इकडचं काय अक्कलकुव्याचं वातावरण? अक्कलकुव्याचं वातावरण असं म्हणता गोवेल पण आहे, गोवेल दादा पाडवी, पण टफ फाईट तर होईलच. थोडंसं म्हणजे दोघांना मुश्किलच आहे, पण त्याच्यातनं आता कोणाची वायरी निघते. हिनाताईंना पण जडच आहे थोडंसं. जड हिना गावितांना जड आहे. जड हिनाताईला नाही आहे, गोवेल दादांनाच आहे, पण हिनाताई बरं. एकाच मोटरसायकलीवरती 2 मतप्रवाह आहे. एक म्हणतं हिना गावितला जड, दुसरा म्हणतो गोवाल पाडवीला जड, असं वातावरण या ठिकाणी आहे. या ठिकाणी घाटामधले लोक आहे, अक्कलकुवा मतदारसंघातले मंडळी आहे. लोकसभेचा काय रिपोर्ट आहे आपण जाणून. काय नाव दादा? मी जयराम पाडवी, ग्रामपंचायत सदस्य, डाब. काय वातावरण काय, हिना गावित का गोवाल पाडवी? हिना गावित. का गोवाल पाडवी का नाही? गोवाल पाडवी हे काय कारण काय, हे तर एकही दिवस गावात फिरले नाही,
आणि ते पहाडामध्ये फिरलेच नाही अजून. हे तर कधी मध्ये जेव्हा अडचणी आली तेव्हा इथे गावात फिरता आणि यांच्या गावागावात मिटिंग चालतात आणि यांचं कसं काय एकाच ठिकाणी यांची सभा चालते. कोणाची? गोवाल पाडवींची. बरं. आणि हिना गावितांची? हिना गावितांची तर गावोगावी खेळोखेळी फिरतात ते आणि गावोगावी खेळोखेळी त्यांचं हे सभा चालतात आणि कामं पण त्यांची भरपूर आहे. बरं. कामं भरपूर आहे, सभा घेत आहेत, प्रचार चांगला चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल? हिना गावित. हिना गावित दाबचे आहेत तुम्ही? हो, दाबचे. अक्कलकुवा पहाडी पट्ट्यामध्ये हिना गावितचा देखील दबदबा आपल्याला दिसून येत आहे. अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचा रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपण डाबच्या या घाटामध्ये आलेलो आहोत. इथं 2 युवक आहे. काय नाव दादा तुमचं? दिनकर पाडवी. दिनकर दादा, काय वातावरण लोकसभेचं? हिना गावित की गोवाल पाडवी? गोवाल पाडवी. गोवाल पाडवी का? हो. का गोवाल पाडवी का? गोवाल पाडवी म्हणजे युवा नेतृत्व आहे आणि हिना गावीचं म्हणजे वातावरण थोडं कमी आहे. हिना गावीचं वातावरण कमी आहे. काय नाव तुमचं? मालसिंग पाडवी. मालसिंग दादा, काय म्हणतात, कसा खासदार असला पाहिजे? खासदार कसा असला पाहिजे? कोण निवडून येईल, भाजप की काँग्रेस? काँग्रेस. तुमच्या गावाचं कोणतं? साखली मरगाव. साखली. तुमचं गाव? साखली उमर. तुमच्या गावातलं वातावरण काय आहे? मस्त चांगलं आहे. चांगलं आहे. बरं बरं. अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी काँग्रेस आमदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी आहेत. विधान परिषद शिवसेना आमदार आमशा पाडवी आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात काँग्रेस उमेदवार स्वर्गीय माणिकराव गावित यांना 72,412 मते मिळालीत. भाजपा उमेदवार हिना गावित यांना 76,303 मते मिळालीत. या मतदारसंघात भाजपाला 3,891 मतांचा लीड. 2019च्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात काँग्रेस उमेदवार के.सी. पाडवी यांना 91,632 मते मिळालीत. भाजपा उमेदवार हिना गावित यांना 91,473 मते मिळालीत. या मतदारसंघात काँग्रेसला 159 मतांचा लीड. 2019ला 73.52% मतदान झाले होते. एकूण मतदार 3,04,337 आहेत. एकूण मतदार केंद्र 355 आहेत. दिव्यांग मतदार 1,915 आणि 85 वर्षीय मतदार 2,241. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील मोलगी या गावामध्ये आलेलो आहोत. मोलगी गावामध्ये काय आहे जनतेचा कौल, आपण ते जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही युवा मित्र आहेत. काय नाव तुमचं? सुनील दमनेवसाळे. सुनील दादा, काय वातावरण आहे लोकसभेचं? हिना गावित का गोवाल पाडवी? दोघांचं चालू आहे. दोघांचं वातावरण चांगलंच आहे. दोघांचं वातावरण चांगलं आहे. नवीन खासदार कसा असला पाहिजे? नवीन खासदार म्हणजे काम करणारा पाहिजे. कोण काम करू शकतं, हिना गावित की गोवाल पाडवी? हिना ताईने थोडंफार केलेलं आहे. लाईट थोडीफार केलेली आहे, रस्ते केलेले आहे. नवीन खासदार कोण पाहिजे तुम्हाला, गोवाल पाडवी का हिना ताई? हिना ताई. बरं, आपल्याकडे इथं तरुण मंडळी आहे. काय नाव आहे तुझं? आम्हाला बरं, आपल्याकडे काय वाटतं? अजून रस्ते केलं आहे, आम्हाला गॅस दिला, गॅस सिलेंडर अजून आणि घरकुलं दिलं आहे. आपल्याला घरकुलं, गॅस सिलेंडर, भौतिक सुविधा पुरवल्या आहेत खासदारांनी. त्यांचा कौल हिना गावितांकडे आहे. आपल्याकडे काही मंडळी, त्यांच्याकडनं आपण बातचीत करणार आहोत. का आहे जनतेचा कौल? मोलगी गावामध्ये आपण आलेलो आहोत. धडगाव अक्कलकुवा मतदारसंघाचा रिपोर्ट करत आहोत. काय नाव आहे दादा तुमचं? अमर सिंग. काय वातावरण काय, भाजप का काँग्रेस? काय माहीत नाही आम्हाला. तुम्ही काय सांग, काय नाव आहे तुमचं? आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला काय माहीत नाही. आम्ही पंक्तीवर ते घाबरता आहे सांगायला, भीती वाटते त्यांना. तुमचं नाव काय दादा? रसोली समास आहे. काय खासदार कसा असला पाहिजे? खासदार दोन पण चांगले आहे. कोण येईल यंदा, कोण निवडून येईल? डॉक्टर की वकील? सांगता नाही येणार, ते लग्नचे आहेत. बरं, त्यांना सांगता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपण मोलगी या गावामध्ये आहोत.
मोलगी गावातील काही ग्रामीण भागातील जनता इथं आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव मोहसेन उरिया वसाव आहे. बरं, नवीन खासदार कसा असला पाहिजे? आपण चांगलं पाहिजे ना. चांगला पाहिजे. काय वातावरण काय मोलगीमध्ये? आम्ही मुलगीचे नाही, बारचे. अक्कलकुवा तालुक्यातले का? नाही, मी तळोदा तालुक्याचे. काय तुमचं तळोद्यात काय वातावरण आहे? तळोदा ते आम्ही माणसाच्या बरोबर तेवढे बसत नाही होत आहे. वातावरण काय? वातावरण तर आहे ते BJP चालू आहे, काँग्रेस चालू आहे, पण आता लोकमत आहे, आम्ही नवीन नक्की ते सांगू शकत नाही ना. बरोबर, लोकमत आहे ते बोलायला तयार नाही. आपल्याकडे काही युवा मंडळी आहे अक्कलकुवा तालुक्यातील, त्यांच्या मनातला खासदार कसा असला पाहिजे, आपण युवांची काय मागणी आहे त्या संदर्भात आपण बातचीत करूया त्यांच्याशी. काय नाव आहे तुझं? हां, दीपक. काय आहे, लोकसभेचं इलेक्शन चालू, तुला माहिती आहे का? हां, काय वातावरण काय, भाजप की काँग्रेस? काँग्रेसचे उमेदवार कोण आहे? गोवाल पाडवी. तुझं नाव काय रे? रवींद्र वसावे. रवींद्र, काय कसा खासदार असला पाहिजे? खासदार कसा पाहिजे? डॉक्टर की वकील? वकील पाहिजे. वकील पाहिजे त्यांना. आपल्याकडे बंधू आहेत. काय नाव आहे दादा तुमचं? प्रवीण, तुला खासदार, तुझ्या मनातली खासदार कसा असला पाहिजे? आता सध्याच्या टायमाला खासदार तर आपल्याला गोवाल पाडवीसाठी म्हणजे तसा उमेदवार पाहिजे. हिना गावीत का नाही? ते आता आपल्या आदिवासींवर थोडा अत्याचार होत असल्याने ते काही बोलत नाही ना आता, त्यामुळे आपल्याला हे पाहिजे. बरं, आदिवासींच्या अत्याचाराला वाचा फोडत नाही म्हणून परिवर्तन पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार? डॉक्टर हिना गावीत होणार का ॲडव्होकेट गोवाल पाडवी होणार? म्हणजे यावेळेस आम्हाला वाटतं गोवाल पाडवी होईल असं वाटतं. गोवाल पाडवी? हां, कारण आमचे सर्व मित्र आहेत ना, त्यांचं म्हणणं आहे की यावेळेस गोवाल पाडवी येऊ शकतात. तुमचं ठरलंय मित्रांचं? किती मित्र आहे तुम्ही असे? आहेत आम्ही, तसं खूप ग्रुप आहे आमचा. ग्रुप मोठा ग्रुप आहे. हिना गावितांबद्दल नाराज आहे तुम्ही? नाही, तसं एवढे पण नाराजी नाही, पण आता लास्ट टाइम जेव्हा आता मीटिंग झाली ना हिना गावीतची, त्या दिवशी पण ते बोललो 75 वर्षाचं काहीच जे म्हणजे काँग्रेसने नाही केलं ते BJPने केलं म्हणे. जे आदिवासी राष्ट्रपती आहेत ना, त्यांना राष्ट्रपती पदावर एक आदिवासी माणूस बसवला. ती गोष्ट पण तेवढीच खरी आहे. की 75 वर्षात म्हणजे एक आदिवासी महिला राष्ट्रपती झाली. पण त्याच्या व्यतिरिक्त पण जेव्हा मणिपूरची घटना झाली त्यावेळेस पण हिना गावीतजी की मी लोकसभेत संसदमध्ये ही गोष्ट मांडणार असं बोलली त्यावेळेस. पण जेव्हा संसदमध्ये गेली त्यानंतर ती गोष्टच काढली नाही त्यांनी. आणि फक्त एकंदरीत नाराजगी आहे. मणिपूरची घटनाबद्दल प्रतिक्रिया न दिल्यानं इथं तरुण संतप्त झाले. आपण अक्कलकुवा या परिसरामध्ये विधान परिषदचे आमदार आहेत आमशा पाडवी, त्यांच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? आमशा पाडवीबद्दल काय सांगाल तुम्ही? दादा, आमशा पाडवी हे तर पहिला आम्ही खूप खुश होतो त्यांच्या कामगिरीवर, कारण त्यांनी आदिवासींसाठी भरपूर काहीतरी असे मुद्दे त्यांनी मांडलेले आहे. पण आता जाऊन त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला. त्यांच्यावर विश्वास होता ते ठाम आहे एका मतावरती ते सगळं करताय, ते समाजासाठी करताय. पण आता जाऊन ते पुन्हा BJP सोबत काम करताय. हिना गावितांसोबत आम्ही कट्टर होतो, त्यांच्यासोबत काहीच नाही असं की त्यांच्यासारखा एक पण नेता नाही असं आमचं मत. BJP मध्ये गेल्यामुळे नाराज झाले का तुम्ही? त्याच्यामुळे आम्ही तर 100% त्यांना देणार होतो, वोटिंग मध्ये गेले ते पण त्यांच्या पाठिंबा हिनाताईंना पाठिंबा आहे आता सध्या. बरोबर. हा, शिंदे गटातनं तर BJPला मदत करतात त्याच्याबद्दल नाराज. त्याच्यामुळे आम्ही कट्टर होतो. आम्ही आमच्या दादांना निवडून येणार, आम्ही सगळे इकडचे सगळे सपोर्ट करत होते. आमच्या दादांना युवा सगळे त्यांचे फॅन होते समजा इकडे सातपुड्यामध्ये. पण त्यांनी हे पक्ष बदललं त्याच्यामुळे आम्ही पूर्ण हे केलं. मग आम्ही गोवाल पाडवींना करणार आम्ही ठरवलं. मग आमशा दादा पाडवींनी ठाकरे गटाची साथ सोडलेली आहे आणि शिंदे गटात गेल्याने त्यांनी भाजपाला सपोर्ट केल्यामुळे तरुणांची नाराजगी आहे. बघू शकतो आपण कुवा तालुक्यातील मोलगी गावामध्ये आलो आहोत आणि व्यापारी मंडळी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय वातावरण काय मोलगीचं? मुलगीचं वातावरण ठीक आहे, पण हिना गावितांना पण आपण 2 वेळा संधी दिली, त्यांनी लक्ष दिलं नाही. काय कडशीने समस्या लोकांना दुर्लक्ष केलं. फक्त त्यांचे JPOM मेंबर आणि पंचायत समिती जेवढे मेंबर आहेत त्यांना एवढंच कामं भेटतं, सर्वसामान्यपर्यंत कामं भेटत नाही. म्हणून आता नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी, गोवाल पाडवीला संधी देण्यात यावी. बरं, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार? गोवाल पाडवी. बरं, गोवाल पाडवी होतील असं म्हणणं आहे. तुझं काय?
शादी में जरूर आएंगे हम. आपल्याकडे नवरदेव आहे, यांचं लग्न होणार आहे आता. यांनी मित्रांनी शुभेच्छा दिलेली आहे आणि ते कदाचित पत्रिका वाटायला निघाले आहेत काय. काय नाव आहे तुमचं? विनोद पाडवी नाव आहे मी माझं. चाकली उमरचं आहे. लग्न आहे का? लग्न आहे. कधी लग्न? 16 तारखेला. बरं, आम्हालाही बोलवणार का? नक्की. बरं बरं. नंदुरबारची लोकसभेचं निवडणूक सुरू आहे, काय वातावरण आहे तुमच्या गावामध्ये? आता सध्या तर आता जसं की लोकसभेचं आता इलेक्शन आहे तर प्रचाराचं असं कोण निवडून येईल, खासदार कोण बनेल, हिना गावित का गोवाल पाडवी? नक्की या वेळेस चेंजेस तर होईल असं वाटत आहे आणि गोवाल पाडवीची अपेक्षा करतो. बरं, गोवाल पाडवी. दादा तुमचं काय नाव आहे? बोला ना, नाव काय? नाव सांगा ना तुमचं. सीताराम मुसळे. कोण बनेल खासदार नंदुरबारचा? अहो कोण बनेल, हिना गावित का गोवाल पाडवी? गोवाल पाडवी. गोवाल पाडवी बनेल. आपल्याकडे काही मंडळी. ताई तुमचं नाव काय? काय आहे, खासदार कसा असला पाहिजे? गोवाल पाडवी सारखा. गोवाल पाडवी निवडून येतील का? बरं, तुम्ही काय सांगता, काय नाव तुमचं? रवींद्र तुले असावे. रवींद्र, काय वाटतं तुला, तू पहिल्यांदा मतदान करणार आहे का? नाही हो, पहिले पण केलं होतं मी. बरं बरं. हो. तुला काय वाटतं, नवीन खासदार कसा असला पाहिजे? नवीन खासदार असा असला पाहिजे की गावातला विकास करायला पाहिजे थोडाफार तरी. समस्या काय जाणून घ्यायला पाहिजे थोडाफार. बरं बरं. असं नाही की निवडून आले की विसरून जायला पाहिजे, असं नको पाहिजे आम्हाला. बरं बरं बरं. यावेळी तर 100% गोवाल पाडवी येणार असं आम्हाला तरी वाटतं आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार हे पण आम्ही. बरं बरं. गोवाल पाडवी येणार अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. इकडे दुसरे सुपरस्टार आहेत. काय नाव तुमचं? बिरबल बसाय. बिरबल, काय वातावरण आहे? वातावरण तर सांगितलं त्याच पद्धतीने 100% गोवालाच येणार, कारण हिनाताई तर पहिले राहिलेले इथं 2दा खासदार राहिले इकडं आणि त्यांनी इकडच्या लोकांसाठी काय केलं तर त्यांना फक्त गॅस सिलेंडर सांगता, मेशी दिले, फक्त हेच काम आहे त्यांचे. दुसरं इकडच्या लोकांवर काय अत्याचार होता, काय अन्याय होता ते तर बघत नाही. आमच्याकडे सर मागे एक बलात्काराचा किस्सा घडला होता. आमच्या पाडवी यांनी तिथं पण सांगितलं होतं त्यांनी. त्यांच्यावर हिनाताईंच्या काही प्रतिक्रिया झाली नाही. मणिपूरवर काही प्रतिक्रिया आली. आदिवासी नेता असून आदिवासीसाठी काय करत नाही, ते काय कामाची असं नेता. बरं बरं बरं. नेता तरी पाहिजे, तरी आपल्या समाजासाठी तरी काम करायला पाहिजे, लोकांसाठी काम करणारा नेता पाहिजे, असं ना काही पक्षासाठी काम करणारा नको आम्हाला. बरं, अत्यंत महत्त्वाची माहिती दिली त्यांनी. पक्षासाठी काम करण्यापेक्षा समाजासाठी काम करणाऱ्या नेत्याला आम्ही प्राधान्य देणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. देश कुठला आहे तू? वेली म्हणजे अक्कलकुवा तालुक्यातला ना? तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाचा बोलबाला आहे, काँग्रेस की भाजप? काँग्रेसचे उमेदवार कोण आहेत? गोवाल पाडवी. निवडून येतील का ते? आता ते सांगता येत नाही, पण आवाज आहे आता. हवा आहे त्यांची. हवा आहे. ओळखता का तुम्ही त्यांना? हां, ओळखता. गावाच्या बाजूला गाव. बघितलं आहे? हां. बरं, यांची ओळख आहे, त्यांना बघितलं आहे आणि त्यांचा कौल गोवाल पाडवींकडे जात नाही. कोण येईल? गोवाल पाडवी येईल निवडून. तुम्ही काय वातावरण काय तुमच्या गावामध्ये, कोणाची हवा आहे, गोवाल पाडवी का हिना गावित? हिना गावितचं पण चालू आहे, गोवाल पाडवीचं पण चालू आहे. हिना गावित आणि गोवाल पाडवी दोघांमध्ये काटेकी टक्कर आहे असं ते सांगतात. काठीकरांच्या काय अपेक्षा आहे? दादा काय नाव आहे तुमचं? शंकर लका शिंदे. शंकर दादा, काय वातावरण आहे लोकसभेचं? यंदा कोण निवडून येईल खासदार म्हणून, गोवाल पाडवी का हिना गावित? आता सांगता नाही येतं ना, काही कोणी निवडून येईल ते. आता विकास झालाय का तुमच्या भागाचा? हा, विकास तर काही नाही अजून. त्यांना दे, त्यांना कालूसिंगला देऊ. बरं, कालूसिंग दादा, काय परिस्थिती खाटीची? सध्या तरी गावामध्ये दोन्ही बाजूने प्रचार चालू आहे. बरोबर. भाजप आणि काँग्रेस दोन्हीचं. बरं, तुमच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे? खासदार कोणी असो, फक्त खासदारने काम केलं पाहिजे. जसं की नंदुरबार जिल्हा आणि त्यातल्या आमचा अक्कलकुवा तालुका हा प्रामुख्याने स्थलांतर, कुपोषण आणि बालमृत्यू, मातामृत्यू या 3-4 गोष्टींमुळे जास्त त्याच्यावर आघाडीवर आहे. तर जो काही खासदार आहे त्याने या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. बरं. काय मूड काय आहे तुमचा यंदा, काँग्रेस की भाजप? काठीगाव हे सुरुवातीपासूनच, म्हणजे ज्या वेळेस काँग्रेसची सुरुवात झाली त्यापासूनच काठी ग्रामपंचायतवर काँग्रेसचं वर्चस्व आहे आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून आमचं गाव प्रसिद्ध आहे. तर यावर्षी आम्ही काँग्रेसला मतदान करू. बरं, तुझं नाव काय बेटा? मनोज, काय वातावरण आहे? तू नवीन आहे, नवीन खासदार कसा पाहिजे? खासदार जसा पण काम झालं पाहिजे. काम झालं पाहिजे.
काय कोण निवडून येईल, गोवालपाडवी का हिना गावित? सांगता नाही येत आता. काठी गावातील ग्रामस्थ आहे, सुशिक्षित. काय नाव आहे तुमचं दादा? माझं नाव जयसिंग वसावा आहे. दादा, लोकसभेची निवडणूक सुरू आहे, सर्वीकडे काँग्रेस भाजप प्रचार करत आहे, तर नवीन खासदार कसा पाहिजे? नवीन खासदार आम्हाला नंदुरबार जिल्ह्यासाठी विकासासाठी पाहिजे नवीन खासदार. आणि एवढं वर्ष होऊन गेलेलं आहे, सगळंच विकासासाठी उभं आहे. तर आता कोणतं विकास राहिलं त्याच्यासाठी उभं आहे. नंदुरबार जिल्हा एक आदिवासी जिल्हा आहे आणि ॲक्च्युली म्हटलं तर एक कुपोषणाचा जिल्हा पण आहे. फार मोठ्या समस्या आहे, कुपोषणाचा आहे, शिक्षणाचा आहे, आरोग्याचा आहे. झालं तसं विकास झालेला नाही आहे. बरोबर. काय वाटतं कोण विकास करेल तुमचा? काँग्रेसचा उमेदवार करेल की भाजपचा उमेदवार करेल? आता ॲक्च्युली लोकसभा आहे, आता लोकांवरून आहे. कोण उमेदवार विकास करतील हे लोकांवरून अवलंबून आहे. मूड काय आहे तुमचा? मूड तर ॲक्च्युली काँग्रेस यायला पाहिजे. काँग्रेस. त्यांचे मुद्दे फार कडीचे आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगार, कुपोषण हे प्रामुख्याने हे मुद्द्यांकडे नवीन येणाऱ्या खासदाराने लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे.